तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त कोतवाली पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त बैठक पार पडली। यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मिरवणुकीतील अडचणी जाणून घेत समन्वयाने मार्ग काढण्याचे सांगितले। यावेळी शहराचे DYSP टिपरसे यांनी ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेऐवजी भारतातील विविध राज्यांतील पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याची संकल्पना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली। तर मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी स्वयंसेवक नेमून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी बैठकीला उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। येणारा जो शिवजयंतीचा उत्सव आहे तर तो उत्सव कशा पद्धतीनं साजरा करायचा या संदर्भानं एक चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर टिपरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची एक मीटिंग आणि त्याच्याबरोबर शांतता समितीचे सदस्य आम्ही या ठिकाणी बोलावून एका बैठकीचं आयोजन केलेलं होतं। बैठकीमध्ये या मिरवणुकीमध्ये येणारे ज्या काय अडचणी आहेत त्या संदर्भानं समोरच्या त्या पदाधिकाऱ्यांकडून समजून घेणं, वेगवेगळ्या विभागाशी संवाद साधून समन्वय साधून या अडचणी कशा दूर होतील आणि मग ती जी मिरवणूक आहे ती शांततेत कशी पार पडेल या संदर्भानं पण चर्चा झाली। याच्यामध्ये मोस्टली डीजे सारखं वाद्य वाजवल्यामुळं जो ध्वनी प्रदूषणाचा जो कायदा आहे किंवा पर्यावरणाचा जो कायदा आहे त्याचं जे उल्लंघन होतं तर ते उल्लंघन झाल्यामुळं कशा पद्धतीनं कारवाई केली जाते पोलिसांच्या माध्यमातून याविषयी चर्चा झाली। या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एक पारंपरिक भारतातील वेगवेगळ्या राज्यातील वाद्य या ठिकाणी आणून त्या पद्धतीनं लोकांना या वाद्याचा दर्शन किंवा आस्वाद मिळावा या संदर्भानं पण मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये विशेषतः स्वयंसेवक त्या मंडळाने नेमणं आणि जेणेकरून ते स्वयंसेवक त्या ठिकाणी पोलिसांना मदतीचं काम करतील अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन या ठिकाणी माननीय विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे।